नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम पूर्ण गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये चालू आहे। याचा अंतर्गत जी कोणी आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन होऊन 1 नोव्हेंबर 2025ला 3 वर्ष झालेलं आहेत, अशा लोकांचा मतदार नोंदणी कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत। हा दर इलेक्शनचा अगोदर हे नव्याने तयार करण्याची याच्यामध्ये ECIचं डिरेक्शन्स आहेत। याच्या कारणाने तुमचा जरी याच्या अगोदरसुद्धा जर नोंदणी झालेला असेल तरी तुम्हाला परत याच्यामध्ये मतदार यादीमध्ये नाम समावेश करण्यासाठी नोंदणी करणे गरजेचं आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे अर्हता आहे हे 5 पैकी एक तुम्ही कोणत्याही जर तुमच्याकडे असेल तर त्याच्या आधारावर तुम्ही याच्यामध्ये नोंदणी करू शकता। याच्यामध्ये तुमच्याकडे डिग्री डिप्लोमाचा ओरिजिनल किंवा प्रमाणित केलेला कॉपी असला पाहिजे, किंवा तुमचा गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये एंट्री असला पाहिजे, किंवा रजिस्ट्रेशन कार्ड जे रजिस्टर्ड ग्रॅज्युएट आहे असं युनिव्हर्सिटीचं प्रमाणपत्र असेल, किंवा मार्कशीट, किंवा असा एक ॲफिडेविट असला पाहिजे आणि रजिस्टरचं पत्र असलं पाहिजे की तुम्ही असं युनिव्हर्सिटीकडून तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे। हे पूर्ण नोंदणी करण्यासाठी 2 प्रकारे तुम्ही करू शकता। एक तर तुम्ही ऑनलाईन ECIच्या वेबसाईटमध्ये किंवा गोंदिया जिल्ह्याचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यामध्ये जाऊन तिथे दिलेला जे ॲड्रेस आहेत, वेबसाईट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करून तुमचा रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता, किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तहसील ऑफिसमध्ये सुद्धा फॉर्म्स अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही भरून स्वतःचं नोंदणी करून घेऊ शकतात। 15 आणि 16 तारखेला आम्ही प्रत्येक तहसील ऑफिस आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरचा ऑफिसमध्ये एक विशेष कॅम्प आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये सर्वसामान्य जे नागरिक आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत आणि याच्यामध्ये पात्र आहेत, त्यांनीसुद्धा तुमचा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी तुम्ही करू शकतात। विशेष कॅम्प जे लावलेले आहेत याच्यामध्ये आमचं टार्गेट तसं गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, टीचर्स आणि सर्व कर्मचारी आणि अधिकारी आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन मोस्टली पात्र आहेत आणि इथे त्यांचा वोटिंग यादीमध्ये त्यांचं नाव आहे, तर ते त्यांचासुद्धा नोंदणी आम्ही करून घेणार आहेत। पण याच्यामध्ये जर एखाद्या नागरिक जरी आलं तर त्यांनासुद्धा आम्ही हा सुविधा उपलब्ध करून देऊ।